नमस्कार. संजना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. काजूची भाजी खायला भारी आणि बनवायला एकदम सोपी. मला आवडते, तुम्हाला पण आवडत असेल ना? अहो, कोकणामध्ये जेवणामध्ये पाहुणचार म्हणून पाहुण्यांना काजूची भाजी केली जाते. आता ओला काजू कसा साफ करायचा ते आपण पाहू. बघा, मी आता विळी घेतलेली आहे आणि असं आता हातामध्ये 2 प्लॅस्टिक, नाहीतर आपल्याकडे हँड ग्लोव्ज असेल तर हँड ग्लोव्ज घालायचे. कारण कसं आहे माहिती का, ह्याचा जो लस निघतो ना तो जरा आपल्या शरीराला जरा त्रास देणार आहे. कारण कसं तो उडला अंगावर ना त्याची आग होते आणि ती आग सारखी 2-3 तास तरी राहतेच. हे बघा, मी असं केले. हे असे कापायचे आणि ठेवून द्यायचे. हे कापून कापून घेऊ आपण. हा काजू आहे ना, हा असा पकडायचा आणि त्याची पाठ आहे ना, त्या पाठीवरच अशी विळीवर असा ठेवायचा आणि त्याचे 2 भाग करायचे. हे असे हे बघा, काजूच्या बियांमधून एवढे आपल्याला काजूचे गर मिळालेले. अजून पुढची प्रोसेस आहे ते आपण पुढे बघू. हे गोळे आपण काढून घेतलेले आहेत. आता आपण याला गरम पाण्यामध्ये टाकणार आहेत. गरम पाणी याच्यासाठी का काजूला खूप असं तेल असतो ना, तो तेल पण निघून जातो आणि याच्यावरची ही साल पण काढायची आपल्याला. तर चला तर आपण गरम पाण्यामध्ये टाकू. हे असे काळे होतात कारण त्याची ती लस लागते ना, त्याच्यामुळे असं होतात. नंतर ओल्या नारळाचं पाणी काढून घेतलेलं आहे. तर मग आपण सुरू करू या रेसिपीला. आपण आता तेल टाकून घेऊ. याच्यामध्ये आता 1 पळी आणि 2 पळ्या मी तेल टाकलेलं आहे. आपण आता कांदा टाकू. हे मी 2 मोठे कांदे कापलेले आहेत. कांदा टाकलाय मी. आता थोडं मीठ टाकते मी त्याच्यामध्ये. मीठ टाकलं ना का कांदा लवकर शिजला जातो. आपण आता हा कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. ब्राऊन होत आला. आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकू.
मिरची हे टाकू आपण.
आणि खायला पण एवढं टेस्टी आहे. कारण मी जेव्हा काजू आणते ना तेव्हा मी अशीच रेसिपी